वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धिमत्ता, तर्क, वाणी, व्यवसाय, शिक्षण आणि निर्णय क्षमता यांचा ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो तेव्हा त्याचे परिणाम व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, संवाद शैलीवर आणि मानसिक स्थितीवर त्वरित दिसून येतात. 2026 मधील मीन राशीतील बुधाचे गोचर विशेष महत्त्वाचे मानले जाते, कारण ही राशी बुधाची दुर्बल राशी आहे आणि कालपुरुष कुंडलीतील 12वे घर दर्शवते, जे खर्च, परदेश, एकांत आणि मानसिक गोंधळ यांच्याशी संबंधित आहे. शनिवार 11 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:57 बुध आपल्या मित्र शनीच्या आधिपत्याखाली कुंभ राशी सोडून गुरूच्या आधिपत्याखाली मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर बुध 30 एप्रिल 2026 पर्यंत याच राशीत राहील. मीन ही जलराशी आहे, त्यामुळे या काळात बुधाचा प्रभाव भावना, कल्पनाशक्ती आणि सुप्त मनाच्या क्रिया अधिक सक्रिय करू शकतो. हे संक्रमण काहींना आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक वाढीचा संधी देईल, तर इतरांसाठी गोंधळ, खर्च आणि मानसिक ताण देखील आणू शकतो. कुंडलीतील बुधाचे संक्रमण जलद परिणाम दर्शवते. बुध हा बुद्धी आणि वाणीचा घटक असल्याने त्याच्या राशी बदलामुळे व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमतेत, निर्णय करण्याच्या पद्धतीत आणि संवाद साधण्याच्या शैलीत लक्षणीय बदल होतात. या संक्रमणादरम्यान काही लोक अधिक संवेदनशील आणि कल्पनाशील बनू शकतात, तर इतरांना स्पष्ट निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकते. मीन राशीतील बुधगोचर मेष राशीवर होणारे परिणाम. या बुधगोचरादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत विशेष सतर्क राहावे लागेल. तुम्हाला शारीरिक ऊर्जा कमतरता जाणवू शकते आणि किरकोळ समस्यामुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते. त्वचेच्या समस्या, ॲलर्जी किंवा झोपेच्या समस्या विशेषतः चिंताजनक असू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि चिडचिड वाढू शकते. या गोचरादरम्यान तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळणार नाही, ज्यामुळे निराशा किंवा वैफल्य येऊ शकते. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होऊन तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत कोणत्याही संघर्षापासून दूर राहून शांतपणे काम करणे उत्तम. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ आव्हानात्मक वाटेल, परंतु जर त्याने परिश्रमपूर्वक आणि शिस्तीने काम केले तर त्यांना अखेरीस चांगले यश मिळू शकते. या काळात कायदेशीर किंवा न्यायालयीन बाबींमध्ये यश मिळवणे कठीण होऊ शकते, तरीही काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात खर्चात अचानक वाढ होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर दबाव येऊ शकतो. अविचारी खर्च टाळणे आणि बजेटनुसार खर्च करणे महत्त्वाचे ठरेल. कौटुंबिक बाबीच्या संदर्भात तुमच्या भावंडांपैकी कोणीतरी परदेशात जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या परदेशी कंपनीकडून किंवा बहुराष्ट्रीय संस्थेकडून नोकरी किंवा कामाची संधी देखील मिळू शकते. जे कायद्याचा अभ्यास करत आहेत किंवा कायदेशीर क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हे संक्रमण तुलनेने अनुकूल परिणाम देऊ शकते. उपाय आहेत. या संक्रमणाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी स्वतःच्या हाताने गायीला हिरवे गवत खाऊ घालणे, विशेषतः बुधवारी, अत्यंत शुभ ठरेल. मीन राशीतील बुधगोचर वृषभ राशीवर होणारे परिणाम. या गोचराचा येणारा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप अनुकूल असेल. व्यावसायिकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल गुंतवण्याचा विचार करू शकता आणि महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकीत तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात स्पष्ट वाढ झालेली दिसेल. दीर्घकाळात चाललेल्या आर्थिक समस्या हळूहळू कमी होतील आणि आर्थिक चिंता दूर होतील. जे लोक आपल्या नोकरीसोबत उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत शोधत आहेत, त्यांनाही या काळात नवीन संधी मिळू शकतात. एकूणच हे गोचर तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि समाधानाकडे घेऊन जाऊ शकते. प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास बुधाचे हे गोचर तुमच्या नात्यामध्ये नवीन ताजेपणा आणेल. भूतकाळात तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये काही गैरसमज किंवा संवादाचा अभाव असेल तर ते दूर होऊ लागतील. तुम्ही दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करू शकाल आणि परस्पर सामंजस्य लक्षणीयरित्या वाढेल. या काळात तुमचे बोलणे अधिक गोड होईल आणि तुमचे वर्तन अधिक परिपक्व होईल, ज्यामुळे तुमचे नाते घट्ट होईल. हे संक्रमण तुमच्यासाठी शिक्षण आणि बौद्धिक विकासाच्या क्षेत्रातील शुभसंकेत घेऊन येत आहे. तुमची बुद्धी तल्लख होईल आणि नवीन गोष्टी शिकण्यात तुमची तीव्र आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चांगले यश मिळवण्याचा हा काळ आहे. सृजनशील कार्य, लेखन, कला आणि बौद्धिक क्षेत्रांमध्ये गुंतलेल्यांना हा काळ नवीन प्रेरणा आणि यश मिळू शकते. उपाय आहे. विदारा कंदाचे मूळ पाण्यात भिजवून बुधवारी स्नान केल्यास शुभ परिणाम मिळतील. मीन राशीतील बुधगोचर मिथुन राशीवर होणारे परिणाम. हा काळ तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दिशेच्या गांभीर्याचा विचार करण्याची आणि तुमच्या भविष्याबद्दल ठोस निर्णय घेण्याची संधी देईल. या गोचरादरम्यान घेतलेले तुमचे काही निर्णय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात आणि तुम्हाला तुमच्या कामात प्रगती करण्यास मदत करू शकतात. तुमची बुद्धी तल्लख राहील
आणि तुम्ही परिस्थितीचे विश्लेषण करू शकाल, ज्यामुळे वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते. तसेच अतिरिक्त आत्मविश्वास किंवा अहंकारामुळे तुमच्यासाठी समस्या देखील निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक दृष्टिकोनातून हे गोचर सकारात्मक संकेत देत आहे. घरात आनंदी वातावरण राहील आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधतील. परस्पर सामंजस्य वाढेल आणि कौटुंबिक सलोखा अनुभवाला येईल. घर आणि कुटुंबाशी संबंधित निर्णयासाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित बाबीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे, परंतु कागदपत्रांमधील विलंब किंवा गुंतागुंत तुम्हाला त्रास देऊ शकते. या काळात तुम्ही तुमच्या कामाला खूप महत्त्व द्याल आणि तुम्ही तुमची सर्व ऊर्जा तुमच्या करिअरवर केंद्रित कराल, ज्यामुळे थकवा आणि शारीरिक अशक्तपणा येऊ शकतो. मानसिक तणावही वाढू शकतो, त्यामुळे तुमचे काम आणि आरोग्य यांच्यातील संतुलन राखणे आवश्यक आहे. आपल्या बुद्धीचा आणि शारीरिक शक्तीचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे काम प्रभावीपणे पूर्ण करू शकाल. उपाय आहेत: बुध ग्रहाच्या बीजमंत्राचा नियमितपणे जप करा. ओम ब्रम ब्रीम ब्रूम सह बुधाय नमः. मीन राशीतील बुध गोचर कर्क राशीवर होणारे परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन संधी आणि अनुभवांचे दरवाजे उघडू शकते. या गोचरामुळे परदेश प्रवासाची प्रबळ शक्यता निर्माण होऊ शकते. जे परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा परदेश विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना या काळात अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नशिबाने तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या योजना पुढे सरकतील. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा आणि आदर वाढेल. मीन राशीतील बुधाचे गोचर तुमच्या कल्पनांना नवीन दिशा देईल. तुम्ही तुमच्या प्रयत्नातून तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न कराल. कंटेंट क्रिएशन किंवा इतर संबंधित कामामध्ये तुमची आवड वाढेल. भविष्यात तुम्ही याला केवळ एक छंद न मानता एक व्यवसाय म्हणून स्वीकारण्याचा विचार करू शकता. तुम्हाला विशेषतः मीडिया, पत्रकारिता, सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन संबंधित क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल आणि तुमची सर्जनशीलता मुक्त होईल. या काळात तुम्ही तुमचे मत अधिक स्पष्टपणे आणि ठामपणे मांडाल. सामाजिक समस्या आणि सार्वजनिक कल्याणकारी कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आणि तुम्ही समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने पुढे जाऊ शकता. तुमचे शब्द आणि विचार लोकांवर प्रभाव टाकतील, ज्यामुळे तुमच्या संपर्काचे वर्तुळ विस्तारेल. याचा तुमच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. शिवाय तुमच्या भावंडाचा पाठिंबा तुम्हाला मानसिक आणि व्यावहारिक दोन्ही प्रकारे बळ देईल. बुधाच्या या संक्रमणादरम्यान तुम्ही तुमचा एखादा जुना छंद गांभीर्याने जोपासण्याचा निर्णय घेऊ शकता. बागकाम, लेखन, अभिनय किंवा इतर सर्जनशील क्षेत्रामधील तुमची आवड अधिक वाढेल आणि या कार्यामधून तुम्हाला आत्मसमाधान मिळेल. सर्जनशील कामाद्वारे तुम्ही एखाद्या सामाजिक किंवा चुकीच्या परंपरेविरुद्ध बोलण्याचे धाडस देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळेल. या काळात तुमचे संवाद कौशल्य लक्षणीयरित्या मजबूत होईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. लोक तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील आणि तुमच्या विचाराचे कौतुक करतील. योग्य शब्दांची निवड करणे आणि संतुलित भाषेचा वापर करणे ही या संक्रमणाच्या दरम्यान तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. उपाय: तुम्ही दररोज चंद्रदेवाची पूजा करावी. मीन राशीतील बुध गोचर सिंह राशीवर होणारे परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक चढउतार आणू शकते. या गोचरादरम्यान तुमच्या उत्पन्नात अचानक घट होऊ शकते. अशी शक्यता आहे की एखादा महत्त्वाचा व्यावसायिक करार शेवटच्या क्षणी रद्द होऊ शकतो किंवा त्यातून अनपेक्षित नफा मिळणार नाही, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत जोखमीच्या गुंतवणूक टाळणे शहाणपणाचे ठरेल. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींना भेटण्याची संधी मिळू शकते. तुम्ही त्यांच्याशी दीर्घ संभाषण करू शकता आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकता. हा संवाद नातेसंबंध समजून घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी अस्थिर असू शकते. तुमच्या कामात अनेक चढ उतार येतील, ज्यामुळे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ही परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि नोकरी जाण्याची शक्यता आहे. मीन राशीतील बुधाच्या गोचरामुळे तुमचा आध्यात्मिक कलेही वाढेल. तुमचे मन उपासना, ध्यान आणि मंत्रोच्चाराकडे अधिक आकर्षित होईल. तुम्हाला गूढ विषय, आध्यात्मिक ज्ञान किंवा संशोधनामध्ये रस निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमची पारख करण्याची क्षमता अधिक तीक्ष्ण होईल. एकंदरीत सिंह राशीच्या लोकांसाठी मीन राशीतील बुध ग्रहाचे गोचर हा त्यांच्या दक्षतेची आणि आकलन शक्तीची परीक्षा घेणारा काळ आहे. जर तुम्ही संयम, विवेक आणि संतुलन राखले तर हे गोचर तुम्हाला केवळ अनपेक्षित अनुभव देणार नाही, तर तुम्हाला आध्यात्मिक आणि बौद्धिकदृष्ट्याही समृद्ध करू शकते. उपाय: तुम्ही बुधवारी राधाजींना अलंकृत करून त्यांची पूजा करावी. मीन राशीतील बुध गोचर कन्या राशीवरील परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरेल.
कारण तुमच्या राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. बुधाच्या या गोचरामुळे तुम्हाला जीवनातील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. या गोचरामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी परिस्थिती लक्षणीयरित्या अनुकूल राहील. दीर्घकाळापासून प्रतीक्षित असलेली उपलब्धी आता प्रत्यक्षात येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि पगारवाढीचीही चिन्हे आहेत. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर समाधानी असतील. या काळात तुम्ही जे काही हाती घ्याल ते यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे, कारण तुमची निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी असेल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर मीन राशीतील बुधाचे गोचर तुम्हाला गती आणि विस्तार देईल. तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला नवीन ग्राहक किंवा भागीदारी मिळू शकतील. तुमची तीक्ष्ण बुद्धी आणि विश्लेषणात्मक क्षमता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नफ्याची शक्यता वाढेल. तसेच हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मीन राशीतील ही बुध ग्रहाची दुर्बळ राशी मानली जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या आरोग्यात थोडी घट होऊ शकते. मानसिक थकवा, तणाव किंवा शारीरिक अशक्तपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. या व्यतिरिक्त या काळात तुमचे लक्ष तुमच्या जोडीदारावर अधिक केंद्रित असेल आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही त्यांचा सल्ला घेणे पसंत कराल. वास्तविक पाहता हा आत्मपरीक्षणाचा काळ असेल, जो दीर्घकाळ फायदेशीर ठरेल. तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडतील. तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक सौहार्दपूर्ण होईल आणि तुमच्या दोघांमध्ये अधिक सामंजस्य जवळीक निर्माण होईल. तुमच्या वैवाहिक जीवनातही सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. तुमच्या जोडीदारासोबतचा संवाद सुधारेल आणि तुम्ही एकमेकांचा मतांचा आदर कराल. या संक्रमणाचे सर्वात मोठे फायदे आर्थिक क्षेत्रात दिसून येतील. तुम्हाला आर्थिक लाभाची स्पष्ट संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात या कारकिर्दीत तुमच्या तीक्ष्ण बुद्धीचा प्रभावीपणे वापर करू शकाल. जर तुम्ही वेग आणि संतुलन राखले तर मीन राशीतील बुध ग्रहाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी प्रगती, सन्मान आणि आर्थिक सामर्थ्याचा मार्ग मोकळा करू शकते. उपाय: तुम्ही बुध यंत्र किंवा रत्न धारण करावे. मीन राशीतील बुध ग्रहाचे गोचर. तुळ राशीवर होणारे परिणाम. भाग्यस्थानाचा स्वामी असलेले बुध ग्रहाच्या 6व्या स्थानातील गोचर सूचित करते की तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, परंतु मिळणारे यश अपेक्षेपेक्षा कमी असू शकते. या गोचरादरम्यान तुम्हाला तुमच्या कामात वारंवार अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे अस्वस्थता आणि निराशा येऊ शकते. कठोर परिश्रम करूनही जेव्हा अपेक्षित परिणाम मिळत नाही, तेव्हा मानसिक ताण स्वाभाविकपणे वाढतो. आर्थिकदृष्ट्या हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो, कारण तुमच्या उत्पन्नात तात्पुरती घट होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीतील बुध ग्रहाचे गोचर तुळ राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देते. खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष किंवा दैनंदिन दिनचर्येतील असंतुलन तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. पचनाच्या समस्या, थकवा किंवा तणावाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या राखणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून हे गोचर सकारात्मक संकेत देखील घेऊन येतं. हा काळ विशेषतः तुमच्या वडिलांसाठी अनुकूल असेल. त्यांना कामात चांगले परिणाम दिसू शकतात आणि त्यांच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. त्यांच्या यशामुळे कुटुंबात आदर आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल, ज्याचा तुमच्यावरही सकारात्मक परिणाम होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेषतः सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही जिथे काम करता तिथे कोणाशीही तुमच्या वैयक्तिक गोष्टी किंवा भावना शेअर करणे टाळा. या संक्रमणादरम्यान बोलण्यात संयम आणि वागण्यात संतुलन राखणे हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरेल. उपाय: बुधवारी कृपा मिळवण्यासाठी चतुर्मुखी रुद्राक्ष धारण करा. मीन राशीतील बुध गोचर वृश्चिक राशीवर होणारे परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संमिश्र अनुभव घेऊन येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हे गोचर सकारात्मक आणि आव्हानात्मक दोन्ही शक्यता दर्शवते. एकीकडे तुमचे प्रिय व्यक्ती प्रेम आणि आपुलकी व्यक्त करेल, ज्यामुळे तुमच्या नात्यातील भावनिक खोली वाढेल. तसेच संवादाचा अभाव किंवा शब्दांचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही विवाहित असाल तर या गोचरादरम्यान तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल समाधान आणि शांती मिळेल. तुमची मुले त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करतील. तुमचे मार्गदर्शन आणि पाठिंबा त्यांना योग्य मार्गावर ठेवण्यास मदत करेल. आर्थिकदृष्ट्या मीन राशीतील बुधाचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित लाभ दर्शवते. लॉटरी, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या मार्गामधून नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या काळात तुम्हाला तुमचे उत्पन्न स्रोत मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या आर्थिक चिंता लक्षणीयरित्या कमी होतील. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हे गोचर तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. हा काळ तुमच्या शिक्षणासाठी अनुकूल असेल आणि तुम्ही पूर्ण प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. तुमची शिकण्याची क्षमता वाढेल आणि विषय समजणे सोपे होईल. उपाय आहेत:
तुम्ही बुधवार उपवास करावा. मीन राशीतील बुधगोचर धनु राशीतील परिणाम. मीन राशीतील बुधगोचर धनु राशीवर परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर तुमच्या घर आणि करिअरमधील संतुलनाची परीक्षा घेऊ शकते किंवा गोचराच्या प्रभावाशिवाय घरात सुरू असलेल्या अशांततेच्या तुमच्या कामाच्या वातावरणावर थेट परिणाम होईल. कौटुंबिक वातावरणात साधारणपणे चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्य परिस्थिती हुशारीने हाताळण्याचा प्रयत्न करतील किंवा या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकाल. त्यांना तुमच्या शिकवणीची, सल्ल्याची आणि भावनिक आधाराची गरज आहे. संयम आणि समजूतदारपणे त्यांना आधार दिल्यास तुमचे नाते अधिक घट्ट होईल. करिअर लीडर, तुम्ही कठोर आणि निष्ठेने काम कराल. तुम्ही नवीन कल्पना आणि योजना घेऊन येण्यासाठी खूप प्रयत्न कराल आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर कराल किंवा नवीन कल्पना केवळ तुमचे काम मनोरंजकच बनवणार नाही तर त्याची रुची आणि ताजेपणा देखील आणतील. नोकरी करण्यासाठी ही चांगली कामगिरी करण्याची वेळ आहे, परंतु व्यवसायात असलेल्यांसाठी प्रगतीचा नवीन संधी दिसत आहे किंवा गोचरादरम्यान तुमचे कुटुंब विशेषतः महत्त्वाची भूमिका बजावेल. घरगुती बाबीबद्दल तिचे मते आणि अनुभव तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना दिलेला तिचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. त्याचे मार्गदर्शन तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते. उपाय आहे, तुम्ही बुधवारी संध्याकाळी तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात काळ्या तिळाचे दान करावे. मीन राशीतील बुधगोचर मकर राशीवर होणारा परिणाम. मकर राशीतील लोकांसाठी मीन राशीतील बुधाचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या संवाद कौशल्याची विशेष परीक्षा होऊ शकते आणि योग्य संवाद हेच यशाची गुरुकिल्ली आहे. हे काळ तुम्हाला शिकवेल. या काळात तुमचे विरोधक सक्रिय होऊन तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणत्याही प्रकारचा वाद टाळणे, शांत राहून वस्तुस्थितीवर ठाम राहणे उत्तम ठरेल. तसेच चांगली बातमी ही आहे की नशीब तुमचे पूर्णपणे साथ सोडणार नाही. तुम्ही जे काही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुमची मेहनत वाया जाणार नाही. आर्थिकदृष्ट्या हे गोचर तुम्हाला दिलासा देऊ शकते की जर तुम्ही या काळात मोठा खर्च आणि गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर योग्य सल्ला घेऊन आणि काळजीपूर्वक विचार करूनच पाऊल उचला. यामुळे फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत तुमचे वर्तन तुमच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. जर तुम्ही त्यांच्याशी सखोल्याचे संबंध ठेवले आणि सांघिक कार्यावर लक्ष केंद्रित केले तर ते तुमच्या बाजूने राहतील आणि तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. कायदा, वकिली, प्रशासन, सरकारी क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो आणि त्यांना उल्लेखनीय यश मिळू शकते. या संक्रमण काळात एक महत्त्वाची खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समाजाच्या विरोधात असलेली किंवा वाद निर्माण करू शकणारी कोणतीही गोष्ट शेअर करू नका. उपाय आहेत, बुधवारी वृक्षारोपण करा. मीन राशीतील बुध गोचर कुंभ राशीवर होणारे परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक गहन आणि मनोरंजक बदल घेऊन येत आहेत. या गोचराचा सर्वात महत्त्वाचा परिणाम तुमच्या बोलण्यात दिसून येईल. तुमच्या शब्दांना एक गूढ आकर्षण प्राप्त होऊ शकते. तुम्ही अशा प्रकारे बोलाल की समोरच्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचे सार समजेल, परंतु त्यांना त्यांचा पूर्ण अर्थ समजणे कठीण जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुम्हाला विशेषतः आहार आणि खाण्याच्या सवयीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो. दुर्लक्ष केल्यास पचनसंस्थेच्या किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या अवलंबून तुम्ही या समस्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. आर्थिकदृष्ट्या मीन राशीतील बुधाचे गोचर सुखद आश्चर्य घेऊन येऊ शकते. अचानक आर्थिक संधी उपलब्ध होऊ शकतात आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हे गोचर शिक्षण क्षेत्रात अत्यंत शुभ संकेत देत आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या प्रयत्नांना फळ मिळू शकते आणि परीक्षेचे निकाल अनुकूल लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल. या संक्रमणाचा तुमच्या कौटुंबिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. विवाहित लोकांना त्यांच्या मुलांमुळे आनंद मिळेल आणि गरज पडल्यास ते तुम्हाला आर्थिक मदतही करू शकतील. प्रेम करणारे लोक या काळात आपल्या प्रियजनांची त्यांच्या कुटुंबाची ओळख करून देऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या भोवती एक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल आणि त्या नात्याला एक नवीन ओळख मिळेल. तसेच या संक्रमणादरम्यान तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांचे आरोग्य खालावू शकते आणि त्वचेशी संबंधित समस्यांची चिंता असू शकते. उपाय आहेत, बुधवारी स्वतःच्या हाताने गायीला अख्खे हिरवे मूग खाऊ घाला. मीन राशीतील बुधगोचर मीन राशीवर होणारे परिणाम. मीन राशीतील बुधाचे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण तो तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे पहिल्या घरात प्रवेश करतो. मीन राशीतील बुधाच्या गोचरामुळे तुमची विचारशक्ती तीक्ष्ण होईल
आणि तुमची स्मरणशक्ती मजबूत होईल. परंतु यामुळे तुमची घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती देखील वाढू शकते. आर्थिक आणि कौटुंबिक बाबीमध्ये संयम राखणे तुमच्या हिताचे ठरेल. हे गोचर व्यवसायात प्रगती दर्शवते. व्यवसायात गुंतलेल्यांना नवीन संधी मिळू शकतात आणि कामाला गती मिळेल. परंतु या काळात अनुभवी किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. अविचारी जोखीम घेतल्यास त्यांचे परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. या गोचरादरम्यान तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातही बदल जाणवू शकतात. तुम्ही अधिक व्यावहारिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने स्वतःला व्यक्त करू शकता. परंतु अनेक लोकांना ही वृत्ती थोडी कठोर किंवा थंड वाटू शकते. मीन राशीतील बुधाच्या गोचरामुळे मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये घडामोडी घडू शकतात. मालमत्तेसंबंधित वाटाघाटी पुढे जाऊ शकतात किंवा महत्त्वाच्या चर्चा सुरू होऊ शकतात. या संक्रमणादरम्यान तुमच्या आईचा पाठिंबा तुमच्यासाठी शक्तीचा स्रोत ठरेल आणि तिचा सल्ला तुम्हाला अनेक निर्णय घेण्यास मदत करू शकतील, मार्गदर्शन करू शकेल. या संक्रमणादरम्यान वैवाहिक जीवनात काही चढ उतार येऊ शकतात. मतभेद किंवा अहंकारामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की संवाद आणि समजूतदारपणा नातेसंबंध मजबूत करतात, अन्यथा अगदी लहान-सहान गोष्टीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात तुम्ही नवीन गोष्ट शिकण्यात आणि ज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यात विशेष रस दाखवाल. जर तुम्ही संयम, संतुलन आणि समजूतदारपणे वागलात तर हे संक्रमण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. उपाय आहे, बुध ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही उदाहरण धारण करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.